संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी सध्या आभाळाकडे बघत आहे. कधी मोठा पाऊस आमच्या भागामध्ये, आमच्या तालुक्यांमध्ये पडणार आहे याची वाट शेतकऱ्यांना लागलेली आहे. आमच्या भागामध्ये कधी मोठा पाऊस होतो आणि कधी आम्ही पेरणीला सुरुवात करतो याची आता वाट शेतकरी बघत चाललेला आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच दिलासादायक बातमी आठवड्यात आपल्याला शेतकऱ्यांसाठी दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. बरेचसे शेतकरी आपल्याला कमेंट्स करत आहेत की कधी आम्ही आपल्या पेरणीला सुरुवात करूया, कधीपासून मोठा पाऊस आपल्या राज्यामध्ये सुरू होणार आहे. तर या आठवड्यात राज्यामध्ये कसा हवामान राहण्याची शक्यता आहे, पाऊस होणार आहे की कमी होणार आहे, या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढील 24 तासामध्ये कोणत्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भातला अपडेट पण या व्हिडिओमध्ये आपण समोर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याच्या काळातले जर आपण सिस्टम बघितली आपल्या देशामध्ये कुठले सिस्टम्स ॲक्टिव्ह आहेत, तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे असमच्या भागावर बनलेला आहे. इकडे राजस्थानच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. मध्य प्रदेशच्या भागावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स लवकरच हिमालयाच्या भागामध्ये येणार आहे. तसंच एक रायलसीमापासून इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे. या सर्व हवामान प्रणालीच्या मधात राज्यामध्ये काही ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे. आज राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. आणि या संपूर्ण आठवड्यात राज्यामध्ये किती हवामानात बदल घडणार आहे, कोणत्या भागात पाऊस होणार आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली तर अमरावती आणि वर्धा नागपूरच्या भागात सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे. तसंच या भागामध्ये आज सकाळी पावसाचे काही प्रमाणात ढग होते, पण पाऊस झालेला नाही आहे कोणत्याही भागांमध्ये. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरतील दक्षिण भागांमध्ये तुरळक स्वरूपाचं ढगाळ वातावरण दिसत आहे. मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये तुरळक स्वरूपाचे ढग आहेत. इकडे ठाणे आणि नाशिकतील पश्चिम भागातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. बाकी अनेक जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तसंच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागातील काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचे ढग आपल्याला दिसत आहेत. पुढील 24 तासाचा जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला आणि या संपूर्ण आठवड्यामध्ये कधीपासून पाऊस पडणार आहे या संदर्भातला जर मी तुम्हाला अपडेट दिला तर यामध्ये आपण पाहू शकता पश्चिम विदर्भामध्ये पुढील 24 तासामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम या भागात मुसळधार पावसाची हजेरी लागू शकते. छत्रपती संभाजीनगरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकते. नांदेड, परभणी, हिंगोलीच्या भागात आज मुसळधार पावसाची हजेरी लागू शकते. धाराशिव आणि लातूरच्या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकते. तसंच इकडे सोलापूर, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या आसपासही 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकते. पुण्याच्या आसपासही काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक, मनमाडच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये दिसत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या भागातही तुरळक ठिकाणी आज पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये दिसत आहे. इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरच्या भागात आज पाऊस होण्याची शक्यता आहे. वर्ध्यापर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागू शकते. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला आज दिवसभरात भेटू शकते. जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या 17 तारखेचा अपडेट बघितला तर 17 तारखेला विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. पश्चिम विदर्भापासून पूर्वी विदर्भामध्ये यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागू शकते. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागातही पाऊस होऊ शकते. इकडे बुलढाणा, अकोला आणि वाशिम तसंच यवतमाळच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली तसंच लातूर, धाराशिवच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. तसंच इकडे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये सातारा, कोल्हापूर आणि इकडे सोलापूरच्या आसपास काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे जळगाव आणि नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा जोर या भागात कमी असणार आहे. सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता कमी दिसत आहे. मोठा पाऊस सध्या आपल्याला 17 तारखेला सुद्धा पाहायला भेटणार नाही आहे. तसंच आपण जर 18 तारखेची स्थिती बघितली तर 18 तारखेला राज्यामध्ये पावसाची स्थिती कमी होणार आहे आणि पूर्वी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. बाकी इकडे विखुरल्या स्वरूपात 1-2 ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इकडे अकोला, बुलढाणा आणि वाशिमच्या भागामध्ये असणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिवच्या भागात 1-2 ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. बाकी मोठ्या पावसाची शक्यता 18 तारखेला सुद्धा आपल्याला दिसत नाही आहे. जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या 19 तारखेची अपडेट बघितली तर 19 तारखेला राज्यामधून पावसाचा जोर कमी होणार आहे. अनेक तालुक्यांमध्ये कोरडे वातावरण तयार होणार आहे आणि तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसांमुळे काही मोठ्या पावसाची अपेक्षा सध्या 19 तारखेलाही आपल्याला दिसत नाही आहे. खूप कमी पाऊस आपल्याला 19 तारखेला आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे. जर आपण 20 तारखेची अपडेट बघितली तर 20 तारखेला आपल्या राज्यामध्ये काय नेमकी अपडेट असणार आहे तर 20 तारखेला पश्चिम विदर्भात पाऊस असणार आहे. पूर्वी विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे
आणि आयसोलेटेड प्लेसेसमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे, पण कमी चान्सेस आहेत. मोठा पाऊस सध्या नाही दिसणार आहे. तसंच आपण जर समोर वाढलं आणि बघितलं तर 21 तारखेची नेमकी काय अपडेट आहे, तर 21 तारखेला पूर्वी विदर्भामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये सध्या पावसाची खूप जास्त गरज आहे. तर 21 तारखेपासून एक दिलासादायक बातमी म्हणजे या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. आणि जर आपण 22 तारखेवर आला तर 22 तारखेला पूर्वी विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. आणि मोठा पाऊस सध्या आपल्याला विदर्भाच्या भागामध्ये 22-23 तारखेपासून पाहायला भेटू शकते, कारण विदर्भामध्ये गरज आहे पावसाची आणि शेतकऱ्यांचे हाल होत आहेत सध्या पेरणीसाठी. तर या भागामध्ये खरंच खूप जास्त पावसाची गरज सध्या विदर्भामध्ये दिसत आहे. तसंच आपण समोर वाढलं आणि बघितलं तर समोर आपल्याला 22 तारखेची स्थिती बघितली तर 22 तारखेला इकडे विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे. आणि आपण पाहू शकता इकडे अरबी समुद्राच्या भागामध्ये मोठ्या पावसाचं वातावरण बनलेलं आहे. आणि याचा परिणाम येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये, याच्यावर माझं लक्ष राहणार आहे. जर आपण 23 तारखेची स्थिती बघितली तर 23 तारखेला मराठवाड्यामध्ये पाऊस वाढणार आहे आणि विदर्भामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, पण मोठा पाऊस सध्या नाही दिसत आहे महाराष्ट्रामध्ये. आणि इकडे आपण पाहू शकता अरबी समुद्राच्या भागांमध्ये मोठ्या पावसाचं वातावरण तयार होत आहे. तसं आपण समोर वाढलं आणि बघितलं 24 तारखेची स्थिती काय असणार आहे. 24 तारखेला महाराष्ट्रामध्ये एक अनुकूल वातावरण बनणार आहे. आणि 24 तारखेपासून समोरच्या दिवशी मग आपण अंदाजा तुम्हाला सांगू तर त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसामध्ये वाढ दिसू शकते. तर इथून आपल्याला 23-24 तारखेपासून थोडं पावसामध्ये वाढ दिसू शकते आपल्या राज्यामध्ये आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागू शकते. मित्रांनो, पुढील 24 तासात संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला जर मी सांगितला तर पुढील 24 तासामध्ये आपल्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. यामध्ये सर्वाधिक प्रभाव भाग असणार आहे धाराशिव, इथे लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, इकडे जळगावतील पूर्वी भाग, तसंच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, इकडे नागपूरतील काही भाग, चंद्रपूरतील काही भाग आणि हिंगोलीतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची पुढील 24 तासांमध्ये शक्यता असणार आहे. या भागात आपल्याला रात्री उशिरा किंवा संध्याकाळपर्यंत आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते, अशी शक्यता आज दिसणार आहे. हे ढग इकडून पूर्वीकडे येणार आहेत, पूर्वीकडून या भागांमध्ये येणार आहेत आणि या भागांमध्ये मुसळधार पाऊस आज पाहायला आपल्याला भेटू शकते. बाकी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता इकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये असणार आहे. पुढील 24 तासामध्ये या भागात सुद्धा 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासासाठी दिसत आहे. तसंच आपण जर आणखी पावसाची शक्यता बघितली तर इकडे दक्षिण पश्चिमचा भाग कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्यातील खास करून घाटमाथ्याचा भाग आणि इकडे नाशिक, नगर, सोलापूर आणि सांगली, सातारा या भागात विखुरल्या स्वरूपात पावसाच्या सरी 1-2 ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी विखुरल्या स्वरूपात असणार आहे. स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये असणार आहे विखुरल्या स्वरूपात. तसंच असं शक्यता नंदुरबार, धुळे आणि जळगावतील उत्तर भागांमध्ये असणार आहे. या भागांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. खूप मोठा पाऊस या भागांमध्येही दिसत नाही आहे. तसंच आपण जर कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई या भागांमध्ये 1-2 ठिकाणी पावसाची सरी खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये अधिक शक्यता आहे. मुंबईच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता 1-2 ठिकाणी दिसत आहे. बाकी मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही आहे. तर या आठवड्यात राज्यामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे आणि येणाऱ्या 23-24 तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे. विदर्भापासून हा पावसाचा जोर वाढणार आहे आणि मराठवाडा, मग मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा जोर वाढताना आपल्याला दिसणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.